Good morning, students. Yesterday we learned about the truthfulness of the saying man proposes and God disposes. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. काल आपण शिकलो की मॅन प्रपोजेस अँड गॉड डिस्पोजेस म्हणजेच मनुष्य ठरवतो पण त्याचा निकाल देव लावतो. ही जी म्हण आहे ती किती खरी आहे. Sophie decides to go to jail or prison, but each time his plan gets failed. But when he decides to become good citizen, he is taken to jail. बघा मित्रांनो, जेव्हा सोपी जेलमध्ये जाण्याचे ठरवतो तेव्हा त्याला जेलमध्ये घेऊन जाण्यात येत नाही. पण जेव्हा शेवटी एक चांगला नागरिक बनायचं जेव्हा तो ठरवतो तेव्हा बाकी त्याला जेलमध्ये टाकण्यात येतं. म्हणजेच काय तर शेवटी देव जसा ठेवेल तसं आपल्याला राहणं भाग असतं. असंही म्हटलं जातं की मॅन इज द पपेट इन द हँड्स ऑफ डेस्टिनी. म्हणजेच मनुष्य हा आपल्या नशिबाच्या हातातील कळसूत्री बाहुलं असतं. जसं आपलं नशीब आपल्याला नाचवतं तसं आपण नाचत असतो. थोडक्यात आपलं यश अपयश हे शेवटी नशिबावरच अवलंबून असतं. बट फ्रेंड्स, दो इट इज ट्रू that man is the puppet in the hands of destiny or man proposes and God disposes, this does not mean that we should not work hard. पण मित्रांनो, हे जरी खरं आहे की मनुष्य हा नशिबाच्या हातातील कळसूत्री बाहुला आहे किंवा मनुष्य ठरवतो पण देवच त्याचा निकाल लावतो, पण याचा अर्थ असा नाही की आपण कठीण परिश्रम करूच नयेत. We must do our level best to achieve our goal. We must try hard. आपण नक्कीच आपलं ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला पाहिजे. आपण कठीण परिश्रम केलेच पाहिजेत. ओके फ्रेंड्स, नाव लेट्स स्टार्ट आवर स्टोरी. ठीक आहे मित्रांनो, चला आज आपण आपल्या गोष्टीला सुरुवात करूया. Sophie left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt where Broadway and Fifth Avenue flow together. Actually, our main character, Sophie, he was sitting on the bench, might be from a garden. Now, he stood up and started to walk very slowly or leisurely. He came up to the square and walked on the very broad tar road where Broadway, it is the name of the road, and Fifth Avenue, it is also the name of the road. These two roads, Broadway and Fifth Avenue, come together. आपला हा जो मुख्य जे काही पात्र सोपी, तर हा एका बाकावर बसलेला होता. कदाचित एखाद्या बगीच्यातील बाग असावा. आता तो बाकावरून उठला व अगदी हळूवार किंवा रमतगमत चालायला लागला. रमतगमत चालत चालत तो एका चौकापर्यंत आला व तेथून पुढे एक डांबरी रस्ता ओलांडून ब्रॉडवे आणि फिफ्थ ॲव्हेन्यू हे जे दोन रस्ते जिथं मिळतात तिथं येऊन तो पोचला. अप ब्रॉडवे ही टर्न्ड अँड स्टॉप्ड ॲट अ luxurious cafe. Then he turned towards Broadway.
he saw a luxurious cafe. Luxurious means luxurious cafe means a cafe or hotel which is very comfortable but very expensive. ब्रॉडवे कडून वळून तो एका आलिशान अशा हॉटेलच्या जवळ थांबला. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. Sophie was confident from the lowest button of his neat and clean coat upward. आता सोफीला त्याच्या कोटच्या सर्वात खालच्या बटनापासून तर त्याच्या अगदी वरतीपर्यंत त्याला पूर्ण आत्मविश्वास होता. He was shaven and his coat was trim and neat. His neat black bow had been presented to him by a lady missionary on Thanksgiving Day. Now, why was Sophie confident? Yes, because he had done his saving. He was wearing a clean and neat coat. He was also wearing the neat and black bow which was given to him on Thanksgiving Day by a lady missionary. सोफीला स्वतःवर आत्मविश्वास का होता? तर हो, कारण त्याने छानपैकी दाढी केलेली होती. त्याने छानपैकी नीटनेटका असा कोट परिधान केलेला होता. त्याचप्रमाणे एक काळ्या रंगाचा टाय किंवा बो त्याने लावलेला होता. जो टाय त्याला एका स्त्री धर्मप्रसारकाने थँक्स गिविंग डे या दिवशी दिलेला होता. थँक्स गिविंग डे इज सेलिब्रेटेड इन अमेरिका ऑन द 4th Thursday of the month of November each year. On this day, the people give gifts or presents to each other and thank each other. आता हा जो थँक्स गिविंग डे हा अमेरिकेमध्ये दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना भेटवस्तू देतात व एकमेकांचे आभार मानतात. If only he could reach a table in the restaurant unsuspected, success would be his. Sophie would be successful if he could reach up to the table without any doubt. सोफी जर टेबलापर्यंत कोणाची शंका निर्माण होण्याच्या अगोदर पोहोचला असता तर बाकी यश हे त्याचंच होतं. द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबाउट द टेबल वुड रेज नो डाऊट इन वेटर्स माइंड. इफ सोफी वुड हॅव सिट on the chair, the waiter would be able to see his only upper body. Sophie had wore clean coat, black bow, and he had also done his shaving. So from that upper appearance, no waiter would raise the doubt on Sophie. जर सोफी खुर्चीवर बसला असता तर त्याच्या शरीराचा फक्त वरचाच भाग दिसला असता. सोफीने छानपैकी कोट घातलेला होता, टाय लावलेला होता, दाढी केलेली होती, म्हणून वरचा भाग बघून कोणत्याही वेटरला किंवा वाढप्याला कोणतीच शंका आली नसती. A roasted mallard duck, thought Sophie, would be about the thing
with a bottle of wine and then some cheese, a cup of coffee, and a cigar. Now, Sophie was thinking that if he could reach up to the table, he would demand from the waiter a roasted mallard duck. It is the type of wild duck, mallard duck. Then he would demand a bottle of wine and some cheese. He would also demand a cup of coffee and a cigar. आता सोपी विचार करत होता की एकदाचा जर तो टेबलाजवळ पोचला तर तो एक रोस्टेड म्हणजे भाजलेला असा एक मॅलार्ड डक, एक जंगली बदक, तर त्या जंगली बदकाचं मांस तो मागवणार होता. तसंच तो एक दारूची बाटली व चीज ह्या वस्तू सुद्धा मागवणार होता. तसंच तो एक कप कॉफी आणि एक सिगारेट घेणार होता असं त्याने ठरवलेलं होतं. $1 for the cigar would be enough, and Sophie had only $1 in his pocket, and he thought it was enough to buy a cigar. आता सोफीकडे एकच डॉलर होता व त्याला वाटलं की $1 हा सिगारेट घेण्यासाठी पुरेसा होईल. The total would not be so high as to call forth any extreme of revenge from the cafe management, and yet the meat would leave him filled and happy for the journey to his winter island. And Sophie thought that if he would take all these things, the bill of that hotel will not be too much, and the cafe management will not take his revenge for that much bill. They will just complain about him to police, and the police will send him to the jail or prison where he wanted to go. And with happiness and full of stomach of having eaten that mallard duck, he would go to the winter island. Here, winter island means the jail or the prison. आणि अशा पद्धतीने सोफीला वाटलं की आपण एवढं खाल्ल्यानंतर बिल पण एवढं जास्त होणार नाही की हॉटेल व्यवस्थापकांना त्याचा सूड उगवावा लागेल. ते जास्तीत जास्त काय करतील तर ते पोलिसांकडे तक्रार करतील आणि त्याला जेलमध्ये पाठवतील. आणि अशा पद्धतीने तो अगदी आनंदात आणि अगदी पोट फुल्ल भरलेला असताना मग तो तुरुंगात जाईल असं त्याला वाटलं होतं. बट as Sophie set foot inside the restaurant door, the head waiter's eye fell upon his tattered trousers and decadent shoes. But as soon as Sophie reached up to the door of that hotel, the head waiter saw Sophie. Sophie had over the torn out pant and a very old and worn out shoes. आता बघा, जेव्हा सोफी त्या ठिकाणी दरवाजाच्या आत जेव्हा त्याने पाय टाकला त्या क्षणी
तिथला जो हेड वेटर होता, मुख्य वाढपी, तर त्याची नजर त्या सोपीच्या त्या फाटक्या अशा किंवा चिंध्या झालेल्या पॅन्टवर पडली आणि तसंच त्याने जे काही जुने अतिशय जीर्ण झालेले असे बूट ते जे घातलेले होते, तर त्या बुटांवर त्याची नजर पडली. आणि बघा what happens. Strong and ready hands turned him and conveyed him in silence and haste to the sidewalk and averted the ignoble fate of the menaced mallard. आणि बघा, as the waiter saw him, his strong and ready hands sent Soapy back. He took Soapy in silence hastily up to the road, and in this way that mallard duck was lucky. It was not killed and roasted, and it did not go in Soapy's stomach. आणि जसं का त्या वेटरने सोपीला आतमध्ये येताना पाहिलं, त्याने त्याच्या अगदी तत्पर आणि मजबूत असे जे हात होते, तर त्या हातांनी सोपीला रस्त्याच्या कडेपर्यंत घाईघाईने व अगदी शांतपणाने आणून सोडून दिलं. आणि अशा पद्धतीने बिचारा जो जंगली बदक, तर त्याचं नशीब उजाळलं आणि तो मरण्यापासून व सोपीच्या पोटात जाण्यापासून वाचला. सो डिअर स्टुडंट्स, इन दिस वे Soapy's first attempt to go to jail was unsuccessful or failed. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी सोपीने जो काही पहिला प्रयत्न केलेला होता जेलमध्ये जाण्याचा, तर तो बाकी फसला. Soapy turned off Broadway. It seemed that his route to the coveted island was not to be an easy one. Some other way of entering the limbo must be devised. Now Soapy was thinking that the way to very much desired place, that means prison, was not easy. Now he was thinking about the plan to go to limbo. Here limbo, the word limbo means once again jail or prison in this context. आता सोपीला आपल्या इच्छित स्थळी म्हणजे तुरुंगात जाण्याचा मार्ग तेवढासा सोपा वाटला नाही. त्याने असा विचार त्याच्या डोक्यात आला आणि त्याने आता पुन्हा एकदा तुरुंगात जाण्यासाठी दुसरी योजना आखायला त्याने सुरुवात केली. At a corner of 6th Avenue, electric lights and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. Now he came on the 6th Avenue and he saw an attractive shop. Electric lights were there and different objects, that means wares, they were put in such a way to attract the attention of the people. All these objects were put on the plate glass.
So the shop was looking very attractive from the road. आता सोफी त्या 6th ॲव्हेन्यू या रस्त्यावर आला. त्याला कोपऱ्यात एक आकर्षक असं दुकान दिसलं की ज्यामध्ये लाईट्स लावलेले होते व विविध वस्तू आकर्षकपणे मांडून ठेवलेल्या होत्या. आणि त्या ठिकाणी दुकानाच्या काचेतून त्या बाहेर दिसत होत्या. सोफी took a stone and dashed it through the glass. When Sophie saw such an attractive shop, he picked up a stone and threw it on the glass. As he threw the stone, the glass was broken. आता सोफीने त्याचे आकर्षक दुकान पाहिलं. त्याला मग डोक्यात विचार आला आणि त्याने एक दगड उचलला व दुकानाच्या काचेवर जोराने मारून फेकला आणि ती दुकानाची जी काच होती तर ती फुटली. People came running round the corner. A policeman in the lead. Sophie stood still with his hands in his pocket and smiled at the sight of brass buttons. And as Sophie broke the glass of the shop, the people came running from the corner. But the policeman was ahead of all those people. Though police came there, Sophie was still standing, putting his hands in his pocket, and he was looking and smiling at the police. Here brass buttons stands for police. सोफीने दुकानाच्या काचेवर दगड मारता बरोबर आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी धावतच आलेत. आणि धावणाऱ्यांमध्ये सर्वात पुढे कोण होता तर एक पोलीस होता. जरी पोलीस त्या ठिकाणी पोचला किंवा त्या ठिकाणी आला तरी सोफी आपल्या खिशात हात घालूनच अगदी स्तब्धपणे उभा होता आणि त्या पोलिसांकडे किंवा त्याने घातलेल्या त्या पोशाखाच्या ब्रास बटनाकडे बघून तो हसत होता. Where is the man that done that? Inquired the officer agitatedly. As Sophie was looking at that police, the police in an anger, he asked Sophie, where is that man who broke the glass of this shop? आता सोफी पोलिसांकडे बघून हसत असतानाच त्या पोलिसाने अतिशय रागाने किंवा अगदी उद्विग्न होऊन त्याने सोफीला विचारलं की तो जो मनुष्य की ज्याने ही काच फोडली तर तो कुठे आहे? डोंट यू थिंक दॅट I might have had something to do with it? Said Sophie with a friendly voice as one greets good fortune. As the police asked Sophie about the man, Sophie asked the police in a very friendly manner or in such a voice just like we greet good fortune to our friends, whether he does not suppose or think that I myself have broken the glass. जेव्हा त्या पोलिसाने सोफीला
काच फोडणाऱ्या माणसाबद्दल विचारलं, तेव्हा सोपीनेच अगदी मित्रत्वाच्या नात्याने आणि जशा आपण शुभेच्छा देतो अगदी नम्र आवाजामध्ये, तर तशा आवाजामध्ये पोलिसांना त्यानेच विचारलं की तुम्हाला असं नाही का वाटत की तो काच फोडणारा व्यक्ती मीच असावा. द पोलिसमॅन रिफ्युज्ड टू ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्ल्यू. आणि बघा, द पोलीस डिड नॉट अरेस्टेड हिम बट also did not accept him as a clue. त्या पोलिसाने त्याला पकडलं तर नाहीच, पण पुरावा म्हणून सुद्धा त्याला विचारात घेतलं नाही किंवा स्वीकारलं नाही. आणि तो म्हणाला, men who smash windows do not remain to chat with the police. They take to their heels. The police told Sophie that the men who break window, they do not chat with police, they run away from the police. उलट त्या पोलिसानेच सोफीला सांगितलं की जे माणसं काचा फोडतात ते पोलिसांशी गप्पा मारायला उभे राहत नाहीत. ते राहतात का? पोलिसांशी गप्पा मारायला उभे राहतात का? ते तर तिथून पळून जातात किंवा तिथून पळ काढतात. द पोलिसमॅन सॉ अ मॅन halfway down the block running to catch a car. With drawn club, he joined in the pursuit. Now what happened? The police saw a man who was running to catch a car, and that police thought that that man might have broken the glass. That's why he started to running after that man. So he ran to catch that man. त्या पोलिसाने एक कार पकडणाऱ्या आणि पळणाऱ्या माणसाला पाहिलं आणि त्याला वाटलं की तोच व्यक्ती असावा ज्याने या दुकानाची काच फोडली असावी. आणि म्हणून त्याने त्या पळणाऱ्या माणसाचा पाठलाग सुरू केला. सोफी with disgust in his heart drifted along, twice unsuccessful. When the police ran away, Sophie started to walk. There was hatred in his heart. He failed in the second attempt also. आणि जेव्हा पोलीस तिथून निघून गेला, तिथून तो पोलीस पळून गेला, त्यावेळेस सोफीच्या अंतःकरणात आता पुन्हा अजून तिरस्काराची भावना निर्माण झाली. त्याचा जो दुसरा प्रयत्न तर तो सुद्धा आता फसला किंवा त्या दुसऱ्या प्रयत्नांमध्ये देखील तो अपयशी झाला. On the opposite of the street was a restaurant of no great pretensions. It catered to large appetites and modest purses. Now Sophie saw another restaurant which was not that much luxurious, but it was a very common or an ordinary restaurant, and that restaurant provided food for many people, for many ordinary people in a very low cost. That means that hotel was for common people, so it was always crowded. आता रस्त्याच्या विरुद्ध बाजूला सोफीने एक सर्वसामान्य दिसणारं असं एक हॉटेल पाहिलं. ते हॉटेल कमी पैशात
जास्तीत जास्त लोकांची भूक भागवत होतं. सर्वसामान्यांना परवडेल एवढ्या कमी किमतीत लोकांना ते हॉटेल जेवण देत होतं. त्यामुळे तिथं भरपूर गर्दी असायची. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक. इट्स सूप अँड नॅपरी थिन. What is the meaning of this sentence? It was always crowded with the people and there were large number of utensils or pots, but the soup and the towels or napkins, they were of ordinary quality. आता त्या हॉटेलमध्ये भरपूर गर्दी असायची आणि तिथं भांडेकुंडे पण मोठ्या प्रमाणात होते, पण तिथल्या भाज्यांचा जो रसा, सूप किंवा त्या ठिकाणी ठेवलेले जे काही नॅपकिन्स किंवा टेबल क्लॉथ, तर ते अगदी सामान्य प्रतीचे होते. इन टू धिस प्लेस सोफी बिटूक हिमसेल्फ विदाउट चॅलेंज. आणि बघा, अशा त्या सर्वसामान्य प्रतीच्या हॉटेलमध्ये, इन टू धिस ऑर्डिनरी प्लेस, सोफी बिटूक हिमसेल्फ विदाउट एनी चॅलेंज. ॲज इट वॉज ऑर्डिनरी, सो सोफी एंटर्ड इट विदाउट एनी प्रॉब्लेम. आणि आपण बघितलेलंच की ते जे हॉटेल होतं ते अगदी सामान्य होतं आणि त्याच्यामुळे सोफीला त्या ठिकाणी आतमध्ये जाताना काही समस्या आली नाही. तो सहजगत्या त्या हॉटेलच्या आतमध्ये शिरला. ॲट अ टेबल ही सॅट अँड कन्झ्युम्ड बीफ स्टिक, flapjacks, donuts and pie. Now Sophie sat in the hotel and ate these different types of food. He ate beef sticks, flapjacks, donuts and pie. आता सोफी त्या टेबलाजवळ बसला आणि त्याने मग ह्या वेगवेगळ्या ज्या काही पदार्थ, तर हे सर्व त्याने खाल्लेत. त्याच्यामध्ये बीफ स्टिक्स, फ्लॅपजॅक्स, डोनट्स, पाय, तर हे सर्व वेगवेगळे पदार्थ त्याने खाल्लेत. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट minutest coin and himself were total strangers. And after eating all these things, Sophie told the fact to that waiter. He told the waiter that he is so poor that he haven't the minutest coin. That means he does not have the very small coin also. And he told that the coin and himself, he himself, they are very stranger to each other. That means Sophie hadn't seen the smallest or minutest coin. आणि या सर्व वस्तू खाल्ल्यानंतर तो तेथील वेटरला सत्य परिस्थिती सांगतो. तो सांगतो की मी एवढा गरीब आहे की अगदी कमीत कमी किमतीचं जे नाणं, तर ते सुद्धा माझ्याकडे नाही आहे. आणि ते जे कमीत कमी किमतीचं नाणं आणि आम्ही एकमेकांना ओळखत देखील नाहीत. म्हणजे ज्याचा अर्थ काय होतो की मी अजूनपर्यंत अगदी लहानसं ते जे कमी किमतीचं जे नाणं, तर ते अजूनपर्यंत पाहिलं सुद्धा नाही. नाउ गेट बिझी अँड कॉल
a cop, said Sophie, and don't keep a gentleman waiting. See, he himself thinks that he is the gentleman. And now, Sophie, he told the waiter to call the police immediately. And he also told that you should not wait, you should not take long time to call the police, and don't waste my time. सोफी त्या वेटरला सांगतोय की जा आणि लवकरात लवकर पोलिसाला बोलव, मला म्हणजे सभ्य गृहस्थाला आता जास्त वाट बघायला काही लावू नकोस. नो कॉप फॉर यू, said the waiter with a voice like butter cakes, and I like the cherry in the Manhattan cocktail. Hey con. As Sophie told waiter to call the police, the waiter in an angry voice and with red eyes told Sophie that cop is not for you. I will not call the police to arrest you. आणि जेव्हा सोफीने वेटरला पोलिसांना बोलवायला सांगितलं, त्यावेळेस तो जो वेटर होता तर त्याने कशा आवाजात, बटर केकच्या आवाजात, म्हणजेच अगदी कर्कश आवाजात किंवा अगदी रागाने, आणि त्याचप्रमाणे आय लाईक द चेरी इन द मॅनहॅटन कॉकटेल, म्हणजेच मॅनहॅटन कॉकटेलमध्ये टाकतात तशी अगदी लाल भडक अशा चेरीसारखे म्हणजेच लाल भडक अशा डोळ्यांनी त्या वेटरने सोफीला सांगितलं की हे बदमाश माणसा, तुझ्यासाठी पोलीस नाहीत, तुला पोलिसांकडे आम्ही सोपवणार नाहीत. नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर on the callous pavement, two waiters pitched Sophie. He arose joint by joint as a carpenter's rule opens and dusted his clothes. Now what happened? Those two strong waiters, they threw Sophie on a very hard surface of the pavement. He felt on his left ear. Sophie felt on his left ear. Now he started to stand up joint by joint as the carpenter's rule open, and when he stood up he dusted his clothes. आणि अगदी मजबूत अशा त्या दोन वेटर्सनी किंवा अगदी धडधाकड असणाऱ्या अशा त्या वेटर्सनी सोफीला अगदी टणक अशा रस्त्यावर जोराने फेकून दिले. बिचारा सोफी त्याच्या डाव्या कानावर पडला. आता तो सुताराची पट्टी जशी जॉईंटने उघडली जाते त्याप्रमाणे सोफी देखील शरीराचा एक एक अवयव सरळ करत आता उठून उभा राहिला. त्याने आपले कपडे झटकलेत, कपड्यांना लागलेली धूळ साफ केली. Arrest seemed now but an elusive dream. Now Sophie thought to get arrested has become a very difficult dream. आता पोलिसांद्वारे पकडलं जाणं हे म्हणजे एक कठीण स्वप्नच आहे
असं आता सोफीला वाटायला लागलं. द आयलँड सीम्ड व्हेरी फार अवे. ही थॉट that the prison is very far away place for him. त्याला आता असं वाटायला लागलं की तुरुंग म्हणजे त्याच्यासाठी अतिशय लांबची जागा आहे. अ पोलिसमॅन who stood before a drug store 2 doors away laughed and walked down the street. The policeman who was standing near a medical store or medicine shop, he saw Sophie but did not do anything to Sophie. Instead of arresting him, he laughed at Sophie and walked away. आणि बघा, तिथं एक जवळच एक जे मेडिकल स्टोअर्स होतं, तिथं उभा असणारा जो पोलीस, त्याने सोफीला पाहिलं व सोफीला ताब्यात न घेता तो देखील त्याच्याकडे बघून हसला आणि रस्त्यावरून पुढे चालत चालत निघून गेला.